ओके, सगळ्यांनी डाउनलोड केलंय? डाउनलोड केलं, डाउनलोड इन्स्टॉल. हॅलो, आवाज नाही येत ना माझा? हो सर. त्याच्यामध्ये काय करा माहिती आहे, एकदम 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 बेसिक आपण शिकणार आहोत. ज्युनियर ब्लॉक सिलेक्ट करा. ते 4थी 5वी 6वीच्या मुलांना पण परफेक्ट समजेल. त्याच्यामध्ये तुम्ही पायथॉन पण वापरू शकता. ओके, वेगवेगळं काय वापरू शकता, पण सध्या तरी आपण काय करणार सांगा, ज्युनियर बॉक्स सिलेक्ट करायचं. मोबाईलवर पण वापरू शकता. मोबाईलवर तुम्हाला मी ऍपची लिंक पाठवलेली आहे. इथे काय करायचं, ज्युनियर ब्लॉक सिलेक्ट करायचं. दिसते माझी स्क्रीन? हो सर. ओके, सगळ्यांचं झालं इन्स्टॉल करून? सर ज्युनियर ब्लॉक कुठे सिलेक्ट करायचा आहे? हा, ज्युनियर ब्लॉकचा ऑप्शन नाही येते. तू काय केलंय सांग? इन्स्टॉल केल्यानंतर काय दिसतं स्क्रीनवर तुला? होम म्हणून आणि कोड येतोय. हा, कोड कोड काय ते सांग? होम आणि तिथे कोड येतोय. कोड कोड सिलेक्ट कर. क्रिएट युअर फर्स्ट प्रोजेक्ट हियर. हा, क्रिएट से क्लिक कर. काय आलं आता? थांबा सर, क्रिएटिंग प्रोजेक्ट होतोय. ओके, झालं? नाही सर, अजून लोड होतोय. ओके, बाकीच्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे? बाकीच्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे? नाही सर. आलं सर. ओके ओके, हे जे आपल्याला दिसते ना त्याला टोबी म्हणतात जनरली, आणि ही आपली स्टेज आहे. इथे आपण स्क्रिप्ट लिहिणार, म्हणजे प्रोग्राम आहे तो इथे लिहिणार आहे. कोडिंग जे काय करणार ते इथे करणार आहे. ओके, हे एकदम सिम्पल बघा. आज आपण काय करणार सांगा, AI बद्दल थोडंसं बघणार आहोत. तर याला पुढे न्यायचं असेल ना तर हा ब्लॉक घ्यायचा. हा मी क्लिक केला की एक स्टेप पुढे होतो बघा. ओके, मागे जायचं असेल तर एकदम एकदम सिम्पल बघा. आधी मागे जायचं असेल तर मागे येणार. ओके, वर जायचं आहे तर हे वापरा, हे वापरा, किंवा त्याला रोटेट करायचं असेल तर काय ते मध्ये. ओके, हे तुम्हाला खालचे सगळे समजतील असे आहे. मी सांगायला पाहिजे का समजतील हे सगळे? हॅलो, समजतील सर. समजतील. ओके, हे काय मुवमेंट साठी आहेत आपले. ओके, वेगवेगळ्या मुवमेंट कशा करायच्या ते तुम्हाला दाखवलेलं आहे. फक्त शेवटचे 2-3 आहेत ते समजणार नाही, ते मी नंतर सांगणार आहे. पहिल्यांदा एवढं करून बघा, एक स्टेप हे करा वगैरे. ओके, नंतर इथे जो आहे ना तो आपण काय करणार समजा, त्याच्यासाठी वेगळे ब्लॉक्स. इथे क्लिक केलं की तुम्हाला वेगळे ब्लॉक्स दिसणार आहे बघा. लूक, लूक म्हणजे कसा, हा माझा डिसॅपिअर करायचा आहे, दिसता का म्हणे, हाईड करायचा आहे. काय झालं बघा, हाईड झाला. परत आणायचं आहे तर मी हे ब्लॉक वापरणार. हा वापरला तर काय होणार सांगा, परत दिसला. हा क्लिक केल्यावर काय होणार, पहिल्यांदा हाईड होणार, नंतर परत दिसणार. ओके, नको असेल ब्लॉक तर आपण खाली टाकणार, नको आहे आपल्याला. समजते काय ते? याची साईज मोठी हा बोल सर. तो हाईडचा कस काय आणायचं? इथे क्लिक करायचं, सोडायचं नाही आणि वर आणायचं. माझ्याकडे फक्त ब्लू कलरचे दिसत आहे. ब्लू कलर, याच्यावर क्लिक कर ना तू. याच्यावर क्लिक केले की हे दिसतात, याच्यावर क्लिक केले की हे दिसतात, वेगवेगळे दिसणार. ओके ओके सर. हा, इथे क्लिक केलं की वेगवेगळे दिसतात बघा ब्लॉक. हे हाईड वगैरे समजलं सगळ्यांना? हा, आता एक काय करा माहितीये, मला ते साईज वाढवायची, तर मी हा ब्लॉक आणणार आणि प्रेस करणार. साईज काय होणार सांगा, मोठी होणार. छोटी करायची असेल बघा तर हा ब्लॉक आणायचा आणि प्रेस करायचा. आपल्याला पाहिजे तिथे काय करायचं, छोटा करायचा. क्लिअर? क्लिअर एवढं? हा, हो सर. हॅलो, हा,
बाकीचे स्टेप बाय स्टेप आपण नंतर बघूया. आहे फक्त मी काय करतो माहिती आहे, आणि पुढे जातो थोडा. हे आपण नंतर बघूया. पहिलं मी काय करतो सांगा, इथे जातो आणि इथे जर तुम्ही बघितला ना, तर इथे काय दाखवतो सांगा, हा ब्लॉक दाखवतो बघा. हा ब्लॉक जर मी याच्यामध्ये हा ब्लॉक याच्यामध्ये इन्सर्ट केला आहे बघा, आणि इथे स्टेप्स आहेत ना, त्या मी 5 दिल्या. तर माझा 5 स्टेप 5दा रिपीट होणार. ती 1 स्टेप किती वेळा रिपीट होणार सांगा, 5 वेळा रिपीट होणार. क्लिअर समजतंय? मी पाहिजे तर हा टोबी आहे ना, तो खाली इथे आणू शकतो, कुठे पाहिजे तिथे आणू शकतो स्टार्ट. हे रिपीट साठी आहे बघा. हे काय सांगा, किती वेळा रिपीट व्हायला पाहिजे ते सांगा. फॉर एव्हर म्हणजे रिपीटच व्हायला पाहिजे, स्क्रीनच्या बाहेर जाणार तो. सध्या हे वापरू नका, याला फॉर एव्हर म्हणतो. क्लिअर? क्लिअर एवढा? हा, हॅलो. हो सर. ओके. हे सगळे मी काय करतो, नको आहेत मला, तुम्ही वापरून बघा, तुम्हाला समजतील ते. ओके. आता मेन आपल्याला काय बघायचं सांगा, तर आपल्याला एक एआयचा वापर कसा करता येईल तो आपल्याला बघायचा. मी काय करतो सांगा, टॉबी आहे तो मला नको आहे, इथे मी काढून टाकतो तो. इथे काय करायचं, इथे क्लिक करायचं बघा, किंवा प्रेस करून धरलं की तुम्हाला डिलीट पण येणार तुमच्या याच्यावर, मोबाईलवर असाल. हे याला स्क्रीन म्हणतो. सीन म्हणजे काय, तर आपल्याला कुठला सीन पाहिजे, पाठीमागे कुठला सीन पाहिजे तर आपण घेऊ शकतो. इथे क्लिक केल्यावर वेगवेगळे सीन्स तुम्हाला दिसतात बघा. आपला पाहिजे तो काय करा, घ्या. ब्लू स्काय घेतला. हा बोल. सर परत एक वेळा सांगाल का? काय सांगू, कुठला परत एक वेळा सांगू? मला कळालं नाही. इथे जाऊन काय करायचं, इथे काय करायचं, टोबी पाहिजे समजा, मगाशी माझा टोबी होता. तू आधी ओपन केलं का? हॅलो. इथे मी डिलीट केलं. मी हे डिलीट केलं तर तिकडचं गेला तो. इथे तुम्हाला सीन वर जाऊन काय करू शकतो, सीन चेंज करू शकता. वेगवेगळे सीन तुमच्या याच्यावर दिसणार आहे. कुठला पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करा. आमचं अजून ते डाउनलोड नाही झालं तर मोबाईलवर ओके ते ओके. डाउनलोड. मी याचं व्हिडिओ पण हे पाठवतो, रेकॉर्डिंग पाठवतो. ओके ओके ओके. हा, मला काय दाखवायचंय बघा, तर मला मेन दाखवायचंय आपल्याला एआयचा कसा वापर करतात तो बघायचा आहे. तर मी काय करणार बघा, इथे क्लिक करायचं. इथे तुम्हाला एवढेच ब्लॉक दिसतात ना, मला आणि पाहिजे. ओके. पहिल्यांदा मी काय करणार आहे, टोबी वगैरे आपण ऍड करण्यापेक्षा मी काय करूया सांगा, ऍपल घेऊया. ऍपल घेतलं मी इथे. आणि हे ऍपल काय करायचं, माझा चेहरा मी काय करणार आहे, कॅमेरा समोर ठेवणार आहे. माझं नाक जाईल तिथे ऍपल जायला पाहिजे. आपण स्क्रीनच्या बाहेर आहोत बघा, आपला कॅमेरा तिथे असणार आहे, कॅमेरा माझ्यावर असणार आहे. कॅमेरा माझा नाक कुठे आहे तो डिटेक्ट करणार आहे, आणि त्याप्रमाणे ते काय करणार आहे, ऍपल पुढे मागे कुठे कुठे जाणार आहे, वर खाली वगैरे जाणार आहे. हो, तर त्याच्यासाठी मला काय करणार, आणि ब्लॉक्स लागतात. मग मी काय करणार, इथे प्लस दिसतंय बघा, इथे त्याच्यावर ऍड एक्सटेन्शन म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. आणि याच्यावर पहिला जो दिसतो ना तो घ्यायचा, फेस डिटेक्शन. थोडा वेळ थांबायचं, पटकन नाही होत ते इन्स्टॉल. ओके. इन्स्टॉल व्हायला थोडंसं काय लागतो सांगा, वेळ लागतो. आता झालंय माझं इन्स्टॉल. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला आणि ब्लॉक दिसतात बघा. हा जो पहिला ब्लॉक आहे ना, त्याने तुमचा कॅमेरा ऑन ऑफ होतो. इथे तुम्हाला जर ट्रायंगल दिसतो बघा, त्याच्यावर क्लिक केलं ना की कॅमेराचं पहिल्याचं ऑन आहे बघतं, दुसरं ऑफ आहे. ओके. तिसरा सध्या आपल्याला नको आहे, कॅमेरा वगैरे ऑन काय आहे ते आपल्याला नको, फक्त ऑन आणि ऑफ सध्या मला पाहिजे. ओके. म्हणजे जेव्हा मी स्टार्ट करणार ना, तेव्हा माझा कॅमेरा ऑन जायला पाहिजे. तर त्याला स्टार्ट कसं समजतं सांगा, त्याच्यासाठी एक फ्लॅग वापरायचा. हा जो आपला फ्लॅग आहे ना, फ्लॅगवर क्लिक केलं की तुम्हाला इथे एक फ्लॅग दिसतो बघा स्टार्टिंगला, तो आणून काही करायचा. प्रोग्राम जेव्हा चालू होणार तेव्हा आपला कॅमेरा काय व्हायला पाहिजे, ऑन व्हायला पाहिजे. ओके. नंतर दुसरी स्टेप त्याने काय करायला पाहिजे, माझं फेस त्याने रिकॉग्नाइज करायला पाहिजे. फेस माझं त्याने काय करायला पाहिजे, रिकॉग्नाइज करायला पाहिजे. ओके. आणि तिसरी गोष्ट, माझं जिथे डोळा नाक काय पाहिजे ते तुम्ही वापरू शकता. इथे आपल्याला लेफ्ट आय दाखवलंय बघा, पण इथे जर तुम्ही आय इथे क्लिक केलं ना, तर तुमचा राईट आय किंवा तुमचा टोन वगैरे, ओके, किंवा नाक
किंवा संपूर्ण फेस. आपण काय कन्सिडर करूया सांगा, मला नाक पाहिजे. माझं नाक मूव्ह होईल ना, तिथे माझं काय व्हायला पाहिजे सांगा, ऍपल काय व्हायला पाहिजे, मूव्ह व्हायला पाहिजे. ओके. आणि हे काय करायला पाहिजे त्यांनी, फॉर एव्हर मध्ये घालतो मी. फॉर एव्हर म्हणजे कायम, प्रत्येक वेळी त्यांनी काय करायला पाहिजे, रिकॉग्नाइज करायला पाहिजे. कॅमेरा ऑन फक्त एकाच वेळी होणार आहे आपला, हा मी याला जोडतो. ओके. सिम्पल प्रोग्राम आहे बघा, एकदम एकदम 3 का 4 ब्लॉक आपण वापरलेले आहे. परत मी सांगतो बघा, आपण काय केलं सांगा, जे प्रोग्राम स्टार्ट होतोय कसं समजतं, तर त्याच्यासाठी फ्लॅग वापरतात. ओके. याच्यावर क्लिक केलं की आपला प्रोग्राम चालू होणार आहे. ओके. नंतर मी काय वापरलं सांगा, एक कॅमेरा ऑन केला, त्याच्यासाठी मी काय केलं, एक्सटेन्शन ऍड केलेलं. आणि त्याच्यामध्ये पहिला ब्लॉग आहे तो आपला, तुम्ही तिथे जाऊन थांबला ना तरी तुम्हाला दाखवणार त्याचं टूल टिप येते बघा, नाही तर वर जाऊन बघितला तरी थोडा वेळ थांबा, तुम्हाला त्याचा काय उपयोग आहे तो समजते बघा. आलाय माझ्याकडे बघा. ओके. नंतर आपण काय केलं सांगा, रिकॉग्नाइज करा. माझा कॅमेरा ऑन केल्यानंतर माझा फेस तो काय करणार आहे, सगळीकडे नाक कुठे आहे, काय काय सगळं तो शोधणार आहे. आणि त्याच्यानंतर माझं मी त्याला काय सांगितलं, माझं नाक कुठे आहे ना, तिथे तो बॉल काय व्हायला पाहिजे, मूव्ह व्हायला पाहिजे. आणि हे कायमस्वरूपी नाही, कारण माझं नाक काय होत जाणार सांगा, मुवमेंट होणार आहे नाकची. मग मी ह्याला जोडला. आता जेव्हा तुम्ही काय करणार सांगा, ह्या फ्लॅगवर क्लिक करणार, हा फ्लॅग इथे आहे किंवा खाली पण फ्लॅग आहे बघा. हा फ्लॅग जेव्हा ऑन करणार ना, म्हणजे क्लिक करणार, म्हणजे गो सांगतो त्याला, तेव्हा तुम्हाला तो विचारणार तुमचा कॅमेरा मी वापरू का. मी काय करणार, अलाउ दिस टाइम ओनली करायचं, म्हणजे तुमचा कॅमेरा काय होणार सांगा, ऑन होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा सांगा, तुमचं जे टोन आहे ते समोर ठेवा. कशाच्या समोर ठेवा, याच्या कॅमेऱ्याच्या समोर ठेवा आणि मूव्ह करा बघा. तुमच्या नाकाप्रमाणे तो बॉल काय होणार आहे, ऍपल काय होणार आहे सांगा, मूव्ह होणार आहे. रोनेल, झालं तुझं रेडी? सर मी ट्राय करतोय. हा प्रसन्ना, तुझं झालं, इन्स्टॉल झालंय प्रसन्ना? एकदम सिंपल प्रोग्राम आहे बघा. ओके. मी परत सांगू का, हे काय करायचं बघा, तुमचं झालं ना तर तुम्ही काय करायचं, आजूबाजूच्या 5-10 मुलांना शिकवा, तुमचं परफेक्ट होऊन जाईल, तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके. झालाय कोणाचा तर सांगा मला, कोणाचा रन झालाय का? हे तुम्हाला मी का देतो माहिती आहे, की एक कॉम्पिटिशन असतं बघा, कोडेवर नावाचं, ते इंटरनॅशनल स्तरावर होतं आणि गुजरात बेस्ड कंपनी आहे ती. पण त्याने आता जवळजवळ 4-5 वर्षामध्ये बऱ्यापैकी देशामध्ये, खूप देशामध्ये होतं. जर तुम्ही याच्यामध्ये जर भाग घेणार असाल तर आता त्यांचं डिक्लेअर होईल, की साधारण बहुतेक ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये डिक्लेअर होतं ते. त्याच्यामध्ये तुम्ही इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असतं, तुमचं लॉजिक डेव्हलप व्हायला किंवा तुमची क्रिएटिव्हिटीला वाव व्हायला याचा बेस्ट आहे. आणि फी त्यांची नॉमिनल असते, 2,000 काय कितीतरी असते बहुतेक फी. वेगवेगळे तुम्ही, हे एकदम बेसिक आहे हा, पण त्याच्या वरच्या लेवलला तुम्हाला जावं लागेल. तुमच्याकडे काय आयडिया असेल तर त्याच्या प्रकारचा एक काय बनवू शकेल, तुम्ही प्रोजेक्ट वगैरे बनवू शकता. सर माझं तयार झालं. ओके. होते, रन होते बऱ्यापैकी. हो सर. हे करतो, शेअर करतो का? करतो. एक कर. सेकंड. हे बघितलं का, तुझं नाक जिथे मूव होतं तिथे बॉल मूव होतोय. हो. बाकीच्यांचं काय? रोनेलने वापरलेलं आहे केव्हा? रोनेल, टाइम. माने हॅलो की जाते ना, बरोबर होते मी ना. माझ्या राईट Okay. आयला केलं. राईट आहे. ओके. त्यानंतर आता जर नोजला गेलं तर
समजतंय सगळ्यांना ते बघा एवढं तर झालंय बघा. आता काय केलंय तू? मी आता फेसला केलंय पूर्ण पेस्ट फेस. केलं. ओके आता स्माइल. ओके इझी आहे. अरे इझी आहे. हो सर. सेम तुम्ही काय करू शकता, जर पायथॉन माहित असेल ना तर पायथॉन मध्ये पण करू शकता. पण जनरली मी पायथॉन कशाला सांगत नाही, पायथॉन कोणाला माहित नसतं, हे तुम्ही 3री-4थीतल्या मुलाला दाखवलं तरी समजेल. कारण जनरली काय आहे सांगा, आता एआयचा जमाना आहे. ओके. दुसरी गोष्ट एक मी तुम्हाला सांगतोय की आपला एक स्टुडंट म्हणा किंवा आमच्या याच्यामध्ये असलेला युरेकामध्ये असलेली एक मुलगी आहे ना, ती एआय मध्ये काम करते सध्या. बहुतेक मी तुमच्या ग्रुपवर पाठवलं का माहित नाही. तर ती जनरेटिव्ह एआय मध्ये काम करते, ऑस्ट्रेलियामध्ये सध्या आहे. तिने मला सांगितलंय की आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी काय करणार आहे, एक लेक्चर घेणार आहे. तिचं पण म्हणणं तेच आहे की मुलांनी काय करायला पाहिजे, आता एआय मध्ये खूप काय करायला पाहिजे, नॉलेज घ्यायला पाहिजे. कारण आणि 2-4 वर्षामध्ये आपल्याला खूप एआय रिलेटेड खूप काय करावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काय काय डेव्हलपमेंट झालेलं दिसेल आणि फ्युचर हे एआयचं आहे. ओके. त्यामुळे मी काय करतोय सांगा, एआय मी शिक्षकांना पण नॉलेज देतोय फ्रीमध्ये. त्यांनी जाऊन मुलांना फ्रीमध्ये शिकवावं ही माझी अपेक्षा आहे. तुमच्याकडनं माझ्या तीच अपेक्षा आहे. मागे मी बोललेलो पण बहुतेक तुम्हाला लेक्चरमध्ये की काय करा, हे शिका आणि दुसऱ्यांना शिकवा. का शिकवायचं दुसऱ्यांना, तर तुमचं परफेक्ट होणार आहे. दुसऱ्याला कितपत येतं ते माहित नाही आपल्याला, शिकवा तुम्ही. 2-4 मुलांना तुम्ही शिकवलं ना, तुमचं परफेक्ट होऊन जाईल. ते होतंय सगळ्यांना, बाकीच्यांचं होतंय. हॅलो. सर माझं झालं. झालं. ओके. प्रेझेंट कर बघूया पटकन. सर प्रेझेंट करत नाही. सर हा करतो, प्रेझेंट करतो. ओके. एकदम सिंपल आहे बघा. इवन आपण जर शक्य झालं तर आजच बघूया. एक काय करायचं मला, मी माझं बोर्ड फिरवणार आहे कॅमेऱ्याच्या समोर, तुमच्या स्क्रीनवर ड्रॉइंग ड्रॉ होणार आहे. तुम्ही काय करू शकता सांगा, वेगवेगळ्या गेम्स पण बनवू शकता. कुठल्या सांगा, की समजा वरून काय ऍपल खाली पडतंय आणि खाली आपलं काहीतरी भांड बॉल वगैरे ठेवलेलं आहे. तुम हाताच्या सहाय्याने काय करणार, बोट दाखवणार, तिथे ते बॉल काय व्हायला पाहिजे, मूव्ह व्हायला पाहिजे आणि ते त्याच्यामध्ये पडलं तर आपल्याला पॉईंट्स मिळणार. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला बेसिक समजेल. म्हणजे एआय मध्ये बेसिक काय असतं ते समजून येईल. एकदम बेसिक आहे हा, एकदम. ओके. बोलले काय बोलतो? सर माझ्या इथे कॅमेराचा ऑप्शन नाही येते. कॅमेराचा ऑप्शन येत नाही. मला प्रेझेंट करणं, जरा प्रेझेंट करा आणि दाखव ना, मी सांगेन तुला. तू आधी एक्सटेन्शन ऍड केलं का तिथे? इथे जाऊन तू ऍड केलं का इथे? हे बघ माझा माऊस बघ इथे, याच्यावर क्लिक केलं का इथे? डाउनलोड होतोय. हा डाउनलोड झालं नाही डाउनलोड अजून? नाही. कुठे कॅमेरा आहे की रे तुझा? दिसतोय ना तिथे. कोणी केलंय प्रेझेंट हे? हा वीरेनने केलं. ओके. हा रन कर रे, रन कर. जाते मूव होते ना? हा सर. होतंय. जनरली एक काम करू शकता तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं का, त्याचं जर ऍपलची जर साईज तुम्हाला मोठी पाहिजे ना, तर मोठी पण करू शकता तुम्ही. ओके. तर त्याच्यासाठी काय करायचं बघा, इथे जायचं. हे सांगितलंय का मी तुम्हाला, का नाही सांगितलं? सांगितलं मी हे तुम्हाला. इथे क्लिक करायचं बघा, काय होणार, त्याची साईज काय होणार, मोठी होणार आहे. ओके. आणि छोटी करायची असेल तर हे घ्यायचं. हे काय होणार सांगा, तुम्हाला साईज पाहिजे तेवढी घ्या. ओके. हे मोठ्यासाठी आहे बघा, तिथे दाखवलेलं आहे पाहिजे बघा, एक छोटं मोठं दाखवलं आणि याच्यामध्ये काय पहिल्यांदा मोठं, नंतर छोटं दाखवलं. ओके. तुम्हाला साईज पाहिजे तशी ऍपलची त्या घेऊ शकता तुम्ही. क्लिअर? समजलंय? अरे कोण तो मगाशी कोण सांगत होता आपलं दिसत नाही, त्याने प्रेझेंट नाही केलं. करतोय प्रेझेंट तू? हो सर, आलं तुझं. ओके. बाकीच्यांना कोणाला? प्रसन्ना, सगळ्यांची नावं मला पाठ नाही येत. काय सर? काय झालं सर? तुझं इन्स्टॉल झालं?
सर नाही. काय होत नाही मला प्रेझेंट कर बघूया. ए बाकीच्यानी पण सांगा काय प्रॉब्लेम माझ्या असेल तर सांग. आईची मीटिंग सुरू आहे. हा माझ्या आईची फोनवर मीटिंग सुरू आहे म्हणून ओके ओके आम्ही ओके फोनवर सॉफ्टवेअर डाउनलोड करत आहे. ओके. बाकीच्यांना कोणाला काय प्रॉब्लेम आहे? सर प्रॉब्लेम तुम्ही नसेल रेकॉर्डिंग पाठवणार आहे? पाठवतो. हो ठीक आहे सर. ओके चला दुसरा बघूया आपण. झालं असेल तर हे. हॅलो बोला ना. हॅलो. हो येस सर. सर. हा सर. ओके तर जनरली आपण काय करू शकतो इथे ऍपल घेतलं ना. ऍपल सध्या राहू दे. टॉबी पण तुम्ही घेऊ शकता. तुमच्या समोर किती माणसं आहेत त्याला बघायचे तर हा ऑप्शन तुम्ही वापरायचा. हा ब्लॉक वापरायचा. इथे तुम्ही जर थांबला ना तर काउंट म्हणून दाखवणार बघा. 2 मिनिट थांबतो मी. काउंट फेसेस. ओके आता मला मूव नाही करायचं. मला काय करायचं सांगा. हा ब्लॉक मी काढून टाकणार आणि तुम्ही जर तुमचे आई वडील कोण असेल तर समोर थांबा त्याच्या आणि काय करा हा ब्लॉक टाका त्याच्यामध्ये. तर तुम्हाला किती मुलं हे किती समोर माणसं आहेत ती दाखवणार तुम्हाला. बघा ट्राय करून बघा. 1 असेल तर 1 दाखवणार. 2 असेल तर 2 दाखवणार. फक्त कॅमेरा समोर घ्या बाकीच्यांना कोणाला तरी. होतंय? येते रे. रोनेल झालाय. सर तुम्ही रिपीट करू शकता प्लीज? फक्त मी काय केलं सांगा. हा मगाचा ब्लॉग होता तो मी काढून टाकला. कुठला होता तो? तुम्हाला हे आय वगैरे काय काय द्यायचं त्याच्याबद्दल मी काय केलं सांगा. हा ब्लॉग दाखवला त्याच्यामध्ये. क्लिअर? हा नकोय आपल्याला. सध्या हा आपल्याला नकोय. हा मी बाहेर ठेवलाय बघा. पाहिजे तर काढून टाका. डिलीट करा. आपल्याला किती माणसं समोर आहेत ती दाखवणार तो. काउंट करणार आहे. नाही होत आहे? सर माझं होतं. होते दाखवते किती माणसं आहेत ते. हो दाखवते सर. बाकीच्यांचं हो सर माझं पण दाखवते. झालं सगळ्यांचं? हॅलो हॅलो हॅलो. आवाजच येत नाही. दोघे तिघे जण बोलतात. बाकीचे कोण बोलतच नाही आहेत. आणि एक बघा. झालं सगळ्यांचं? घेऊ मी पुढे जाऊ? हॅलो बोला ना बाबा. येस हा? सर. येस सर. येस ओके सर. तर जनरली समजा हा मी ब्लॉक घेतो बघा. इथे तुम्हाला जर खाली बघितलं ना तर तुम्हाला वेगवेगळे दिसतात बघा. इथे काय दिसतंय बघा. हॅपी दिसतंय. इथे काय दिसतंय अँग्री दिसतंय. वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिसणार बघा. न्यूट्रल सॅड. ओके हा आपण काय बघूया सांगा. इथे मी काय करणार सांगा. हे देणार आहे. हॅपी दिलं मी समजा. हे मी हॅपी सिलेक्ट केलं. हॅपी सिलेक्ट केलेलंच आहे. त्याच्यामध्ये मी काय करणार सांगा.
एक मी मेसेज घालणार. ओके ओके, कशामध्ये येतो मेसेज मेसेज मेसेज. ओके, इथे आहे. हॅपी असेल तर मी काय करणार सांगा, हॅपी फेस सिलेक्ट केलं, त्यामुळे मी काय लिहिणार सांगा, हॅपी. ओके, हा ब्लॉग मी आता काढून टाकतो आणि हा ब्लॉग लिहितो. ओके, पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, ही साईज थोडीशी कमी पण करू शकता. मी काय घेतलं सांगा, तो हॅपी घेतलेला आणि तिथे काय लिहिलं सांगा, हॅपी लिहिलं. ओके, परत एकदा मी काय करतो सांगा, तोच ब्लॉग घेतो परत आणि तिथे काय लिहितो सांगा, समजा आपण दुसरा एक अँग्री घेतलं, तर अँग्री सिलेक्ट केल्यावर मी काय करणार सांगा, परत मी काय करणार सांगा, अँग्री लिहिणार. मग मी इथे काय करणार, हे घेणार, ह्या ब्लॉग मध्ये घालणार आणि इथे अँग्री लिहिणार. आणि हा जो आहे ना तो, अरे हे दोन्ही ब्लॉग आहेत ना, त्याच्या समोर घेतो. तुम्हाला आणि पाहिजे तर सॅडचा घालू शकता, सेम. ओके, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, तुम्ही कॅमेरा ऑन केल्यावर तुम्ही हॅपी असाल तर तिथे मेसेज दिसणार, हॅपी, यू आर हॅपी, म्हणजे आपण लिहिलं तो असे ना, मी फक्त हॅपीच लिहिलं. तुम्ही जर अँग्री असाल तर तुम्हाला दाखवणार तो अँग्री आहे म्हणून. किंवा आणि पण घालू शकता तुम्ही याच्यामध्ये. समजा आणि एक मी घातला, याच्यामध्ये समजा मी सिलेक्ट केला, त्याच्यातला सिलेक्ट करूया न्यूट्रल किंवा सॅड सिलेक्ट करूया. सॅड सिलेक्ट केला तर याच्यामध्ये सुद्धा मी मेसेज घालणार आहे. मी याच्यामध्ये लिहिणार सॅड. म्हणजे तुमचा चेहरा कसा आहे ना त्याच्यावरनं तो काय करणार आहे, मेसेज देणार आहे. हे मी थोडं छोटं करतो म्हणजे सगळं एका जागेवर बसते. इथे बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, कॅमेरा ऑन केला, नंतर काय केला, तो रिकॉग्नाइज करणार तुमचं. हॅपी फेस असेल तर हॅपी मेसेज देणार, अँग्री असेल तर अँग्री देणार, किंवा सॅड असेल तर सॅड देणार आहे. याचा फायदा काय होऊ शकतो बघा, समजा तुमचा जर फेस समजा हॅपी असेल तर हॅपी टाईपचं सॉन्ग एखादं प्ले व्हायला पाहिजे, असं आपण काहीतरी करू शकतो. अँग्री असेल तर तशा प्रकारचं एखादं गाणं काय व्हायला पाहिजे, वाजायला पाहिजे. सॅड असेल तर सॅड वाजायला पाहिजे. मग मी त्याला सांगणार नाही, सिलेक्ट करणार नाही, मी माझ्या फेसवरनं तो डिटेक्ट करणार आणि त्याप्रमाणे गाणं काय करणार, वाजवणार. असं वेगवेगळे काय ऑप्शन आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. क्लिअर समजतंय? क्लिअर. फक्त सध्या आपण काय देतोय सांगा, मेसेज देतोय, पण त्याचा वापर करून आपण खूप काय काय करू शकतो. रोनेल झालं, हो सर. झालं, रन झालं. हो सर, मी फिंगर्स बरोबर पण केलं ट्राय. अरे फिंगर्स बरोबर पण वर्क करते मी, पर्सनल कमांड्स ऍड केल्या. तू दुसरं ऍड केलं काय त्याच्यामध्ये? हो सर. ओके, तुला माहित होतं हे? नाही सर, आताच कळालं. ओके, खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये खूप काय काय तुम्ही प्रोग्राम करू शकता. इवन मी तुम्हाला सांगतो, एखादी तुम्ही गेम पण बनवू शकता. गेम म्हणजे कसं सांगा, रॉकेट वरून समजा बलून पडतायत, बलून्स येत आहेत खाली, ते फोडायचे आहेत आपल्याला. ओके, तर नुसत्या हाताने आपण काय करू शकतो, ते मुवमेंट करू शकतो रॉकेटचं आणि फायर पण करू शकतो. समजा मी एक दाखवलं तर मुवमेंट, म्हणजे हात काय करणार, मूव्ह केला तर मूव्ह व्हायला पाहिजे, एक दाखवल्यावर फायर व्हायला पाहिजे. असं काय काय वेगवेगळे काय काय तुम्ही करू शकता. आणि कोणाचं होतंय हे? हॅपी वगैरे झालं सगळ्यांचं, हॅपी अँग्री वगैरे सगळ्यांचं झालं. सर माझं झालं. ओके, दाखवते सगळं बरोबर, हॅपी अँग्री वगैरे. हो सर. चेहरा चेंज करून बघितला तू? हो सर. मेसेज येत आहे? हा, ओके, ते येत आहेत हॅपी, सॅड, अँग्री.
चला पुढचं दाखवू मी तुम्हाला. याच्या सहाय्याने हे पण बनवू शकता. एक तुम्ही गेम बघितली असेल म्हणजे आता तुम्ही तसला गेम खेळणार नाहीत पण तसली बनवू शकता. हे ऍपल खाली खाली येत आहे, इथे एक बॉल आहे. बॉल मध्ये तो ऍपल काय करायचा, पडला तर तुमचा स्कोर काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. असं पण करू शकता. आणि तो जे बॉल आहे खाली ते काय करणार आहे, आपण आपल्या हाताच्या सहाय्याने मूव्ह करणार आहे. ओके. इव्हन तुम्ही कीबोर्डच्या सहाय्याने म्हणजे ॲरो वापरून पण करू शकता. पण मला वाटतं ते करण्यापेक्षा काय शिकायचं आपलं, माझा हात फिरवणार किंवा एखादं बोर्ड फिरवणार तेव्हा ते काय व्हायला पाहिजे, मूव्ह व्हायला पाहिजे. आणि ते जर त्याच्यामध्ये ऍपल पडलं तरच आपला स्कोर काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. तसं पण प्रोग्राम तुम्ही करू शकता. चला पुढचं घेऊ मी. पुढचं घेऊ. हो सर. हो सर. ओके. हे मला हो सर. नको आहे, मी काढून टाकतो. ओके. आता मी अनेक एक्सटेन्शन ऍड करतो त्याच्यामध्ये. त्याला म्हणतो ह्युमन बॉडी डिटेक्टर. त्याच्यासाठी सुद्धा थोडा वेळ थांबावा लागणार. ओके. तर आपल्याला काय दिसतंय सांगा. आणि तुम्हाला इथे हे दिसत आहेत बघा. कुठे दिसत आहेत, इथे दिसत आहेत बघा. ओके. याच्यामध्ये सुद्धा सेम आपण काय करणार सांगा, कॅमेरा ऑन करणार. ओके. नंतर आपण त्याला सांगू शकतो मला कुठलं बोर्ड, मला काय करायचं, हा बॉल मूव्ह करायचा आहे. किंवा मला पहिल्यांदा आपण काय बघूया सांगा, आपली हे किती आहेत ते आपण समजा आपल्याला बघायचं आहे. इथे जर आपण बघितलं तर शो डिटेक्ट, हे नको वापरूया आपण. आपण वापरूया कुठलं सांगा. हा. हा पण नको सध्या, 2 मिनिट. हा कुठला ब्लॉग आहे. ओके. हा घेऊया आपण. ओके. हा घेऊया आपण. आणि हा आपला थोडासा पाहिजे तर साईज वाढवतो मी, 2 मिनिट. हा माझा कॅमेरा ऑन झालेला. तर जनरली आपण काय केलं सांगा, की पहिल्यांदा कॅमेरा ऑन केला, नंतर हा ब्लॉक घेतला आपण, सगळ्यांनी घेतलाय. फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आहे, अनालाइज हात करणार तो. म्हणजे जसं आपण काय करायचो, फेक्स अनालाइज करायचा, तसं इथे काय करणार सांगा, अनालाइज हँड करणार आहे. अनालाइज, पण त्याच्या अगोदर आपल्याला मगासारखं काय जोडावं लागेल सांगा, हे फ्लॅग जोडावं लागेल. आणि अनालाइज आहे ना, तो आपल्याला फॉरएव्हर मध्ये घालावा लागेल. अनालाइज ब्लॉक आहे तो काय करावा लागेल, मला फॉरएव्हर मध्ये घालावा लागेल. आणि त्याच्याबरोबर आपण काय वापरायचं ते आपण ठरवायचं. कुठे माझं दिसत नाही. पुढचा कसा दिसत नाही माझा. पेजचा दिसतोय माझा. दोन मिनिट, मी परत चालू करतो. माझा पुढचा कशाला दिसत नाहीये.
स्क्रोल पण कुठे दिसत नाही मला. हे स्क्रोल इथे होत आहे. याचं स्क्रोल सर परत एकदा प्लस दाबा ते प्लस ऍड करायला. नाही, पण नाही होत ते. ऍड परत होणार नाही ते. ऑलरेडी ऍडेड आहे, मग परत आहे ते. काय करा, क्रॉस दाबा आणि हा? परत ऍड करा. रेड कलरचं क्रॉस क्लिक करून परत ऍड करा. नाही रे होत. हे काढून टाकूया आपण. हे काढून आता दिसतंय बघा, इथे दिसतंय बघा आता. ओके. हा, मी काय केलं सांगा, हे थोडंसं पाहिजे तर मोठं करूया आपण. हा, हे मोठं इथून नाही करायचं, इथून करायचं. सॉरी, इकडनं आहे. ओके. हे आपण काय करणार, अनालाइज हात करणार. अनालाइज म्हणजे तो अनालाइज करणार. मग जसं आपण फेस अनालाइज करायला करतो, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार सांगा. हा ब्लॉग आपला ओके. हा ब्लॉग वापरून बघा. ओके. हा ब्लॉग वापरून बघा, रन करून बघा. इथे रोनेल बघ, ह्याचं रन हे कर बघ. हे वापरायला पाहिजे. 1 2 3 होते रे. अनालाइज हात केला ना की हात हो, सर. तुम्हाला तिथे हे दिसणार बघा, मार्किंग असं केलेलं दिसणार आहे. जरा हे करतो रोनेल, प्रेशन करतो, कारण मी याला सर कॅमेरा तुम्ही नाही जोडला. एक सेकंड, मी परत ट्राय करतो. कशाला ना, मी जिकडे पण मूव्ह करतो तिकडे एक ट्रेल टाइप बनत आहे, ते मी परत ट्राय करते. आणि कोणी केलंय रे? आणि कोणी? विरेंद्र नाव ना? हो सर, मी करतोय आता. इंटरेस्टिंग आहे. हॅलो, मजा येते. हॅलो, हो सर. कोडेव नावाचं एक हे असतं बघा, कॉम्पिटिशन. जर तुम्ही सिलेक्ट झाला ना तर तुम्हाला त्यांचं बहुतेक वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. केव्हा तरी दुबईला होत आहे किंवा थायलंड, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं हे असतं, फायनल असते ना. तुम्हाला पण चान्स मिळेल बघा, जर हे करायचं असेल तर. भारतातली जी फायनल आहे ती साधारण दिल्लीला होते. कोण करते प्रेझेंट? सर मी करू? हा, काय दाखवतोय तिथे? मूव होते का? हे मूव होते, ऍपल मूव होते का? हॅलो, सर विरेन. त्याने टार्गेट यूज केलं, तर टार्गेट एम वाला ते ओके, मूव्ह होतं. समजलं काय ते? हॅलो, इथे आपण हे पण दाखवू शकतो, आपल्याला कुठल्या बोटाचे बोट ठेवायचे ना. मगाशी कसं आपण नाग वगैरे काय काय दाखवत होतो ना, तसं इथे काय पण दाखवू शकतो आपण. आणि कोणाचं झालंय?
ते झालं असेल तर काय करा माहिती आहे, हे काढून टाका आणि हे दुसरं घालून बघा. याच्यामध्ये आणि काय करू शकता बघा, इथे बघा, इथे हा जर ब्लॉक तुम्ही घातला ना, तर एक दाखवल्यावर काय व्हायला पाहिजे. समजा एक दाखवल्यावर मला काय करायचंय सांगा, लेफ्ट साईडला, राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला मूव्ह व्हायला पाहिजे. 2 पोझिशन. ओके, तर मी काय करणार सांगा, 2 पोझिशन लेफ्ट किंवा राईट साईडला मूव्ह व्हायला पाहिजे. समजा मी काय करतो, दुसरा घेतो. मी जर 2 दाखवलं इथे, 2 नंबर दाखवला बोटाच्या साहाय्याने, तर तो काय व्हायला पाहिजे, या साईडला मूव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे लेफ्ट साईडला म्हणूया. मग असता तो राईट साईड झाला. ओके, असं पण करू शकता तुम्ही. किंवा मी 3 नंबर दाखवला किंवा थंब असा खाली दाखवला, तर तो काय व्हायला पाहिजे, खाली व्हायला पाहिजे. मी काय करणार, चौथं घेणार इथे, तिसरं थंब दाखवला तुम्ही, आणि तिथे मला काय पाहिजे, समजा वर जायला पाहिजे. हे मला खाली जायला पाहिजे. समजा इथे आपण काय करूया, समजा थंब डाऊन करूया. डाऊन असेल तर आपल्याला डाऊन जायला पाहिजे. ओके, तर मी काय करणार सांगा, हे मगाच मी काढून टाकतो इथे. अरे, रन झाला. आणि हे सगळे ब्लॉक आहेत ना, ते त्याच्यामध्ये घालतो. ओके, हा जो नको आहे तो मी काढून टाकतो. आता काय होणार सांगा, की जर तुम्ही समजा एक बोट दाखवलं तर ते ऍपल आहे ना, ते वर मूव्ह होणार. 2 दाखवलं तर खाली, नाही, लेफ्ट आणि राईट, सॉरी, खाली नाही, वर नाही, तर लेफ्ट आणि राईट जाणार. जर तुम्ही थंब वर करून दाखवला तर ते वर जाणार, आणि थंब खाली केला तर 2 पोझिशन काय होणार आहे, खाली होणार. हे बघा, चेक करून बघा. सोनेल झाला. सर थोडासा राहिला, 1 मिनिट. एकदम छोटा आहे की रे. नाही सर, मी काहीतरी वेगळं ट्राय करत होतो. तुमच्या ज्या काही कल्पना आहेत ना, त्या वापरा इथे. ओके, आणि वेगवेगळं काहीतरी बनवा.
झालं कोणाचं? हो सर. दाखव बघूया. ओके सर. ओके 1 2 कर बघूया. 1 2 हा तसं केलं तो. ओके समजतंय सगळ्यांना? एकदम एकदम सिंपल आहे बघा. इवन तुम्ही तिथे एक पेन ऑप्शन आहे बघा, पेन. या पेनच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता सांगा, पेन मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसणार बघा. हे पेन डाऊन आहे, पेन अप वगैरे आहे, कलर पण चेंज करू शकता. हे आपला आहे तो काय सांगा, पेन डाऊन आहे ऑप्शन. जर बोर्ड फिरवल्यावर तुम्हाला काय व्हायला पाहिजे सांगा, पेन लिहायला पाहिजे, किंवा इरेजर पण तिथे आहे. मी समजा काय केलं, काहीतरी लिहिलं त्याच्यावर मी काहीतरी लिहिलं समजा, ते मला इरेज करायचं आहे. आणि इरेज केव्हा करायचं आहे, थंब डाऊन केल्यावर सगळं इरेज व्हायला पाहिजे. पण तसं पण करू शकता तुम्ही. ओके, फक्त मी काय करणार सांगा, आपलं जे मगाचं बोर्ड आपण दाखवत होतो बघा, कुठल्या बोटाच्या सहाय्याने आपण लिहिणार ते त्याला सांगायचं. हा ऑप्शन घ्यायचा आणि समजा मला काय करायचंय, कुठलं बोर्ड तुम्हाला वापरायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करणार, किंवा संपूर्ण हात वापरला तरी चालेल. हाताने मला काय करायचंय, ड्रॉ करायचं. त्याच्यासाठी पेन काय करणार, आपण डाऊन करणार असं, त्याच्या पुढे जोडणार. ओके, आणि बाकी पाहिजेत आपल्याला, हे दोन्ही ब्लॉक पाहिजेत. कुठले सांगा, हे हा एक लागणार मला स्टार्टिंगला, आणि रिकॉग्नाइज करावं लागणार. हा आपला याच्यामध्ये असणार, कशामध्ये, ब्लॉकमध्ये. इथे काय होणार सांगा, आणि कुठले हात हे केल्यावर तुम्हाला हे व्हायला पाहिजे, ते हे आपलं काय होणार सांगा. पहिलं हे जर तुम्ही काय केलं, फॉरएव्हर मध्ये घातलं, हे याला लावलं, आणि इथे आपण काय केलं सांगा, हे मी काढून टाकतो बघा, हे आपल्याला नको आहे समजा, तर तुम्ही ड्रॉ करू शकता. याच्या सहाय्याने काय करू शकता, ड्रॉ करू शकता. फक्त ड्रॉ करण्यासाठी काय वापरा सांगा, ऍपल नका वापरू. तिथे काय करा, हे बदला. तिथे तुम्ही काय करा, पेन्सिल आहे बघा तिथे, ती तुम्ही घेऊ शकता आणि या समोर लावायचं. आणि याला कोड काय द्यायचं, इरेज करण्यासाठी आपल्याला काय द्यायचं सांगा, परत सेम आपण काय करावं लागेल सांगा, हे मला हे वापरावं लागेल. इरेज साठी आपण काय करणार, समजा मी काय केलं, सगळं मला इरेज करायचंय, तर मी थंब काय करणार आहे, डाऊन करणार. हे पण मी काय करणार, याच्यामध्ये घालणार. तुम्ही ड्रॉ करताना तुम्हाला वाटलं की मला काय करायचंय, इरेज करायचंय, तर खाल थंब डाऊन केला की तुमचा हे होऊन जाईल. बघा, ड्रॉ करून बघा. ड्रॉ तुम्ही हाताने करणार, हा हात संपूर्ण असा फिरवायचा. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे ऑप्शन घालू शकता, कलर चेंज करू शकता. मी समजा 2 नंबर दाखवला तर माझा कलर वेगळा पाहिजे, 3 नंबर दाखवला वेगळा कलर पाहिजे, तर त्याच्यामध्ये कलर मध्ये ऑप्शन्स आहेत बघा. इथे जर तुम्ही ब्लॉक घेतला ना, इथे कलर तुम्हाला वेगवेगळे दिसतात बघा. हे फक्त काय करायचं सांगा, याच्यामध्ये घालायचं. मगाशी जसं आपण घातलं ना, समजा इथे हे करायचं. इथे समजा मी 2 नंबर सिलेक्ट केला, तर मला वेगळा कलर पाहिजे, हा याच्यामध्ये घालायचा, आणि हा ब्लॉक उचलून त्याच्यामध्ये घालायचा. ओके, किंवा 3 नंबर केला तर दुसरा कलर पाहिजे, असं वेगवेगळे ऑप्शन तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. कुणाचं झालंय? झालंय? विरेन, रोनेल, पुढच्या आठवड्यात सगळ्यांकडे ESP32 असायला पाहिजे. उद्याच ऑर्डर देऊन ठेवा, किंवा आज ऑर्डर देऊन ठेवा, येऊन जाईल सगळ्यांकडे. हो सर, माझं झालं. कर बघूया.
ESP32 यस आणि ESP32 मध्ये डिफरन्स काय आहे? कोणीतरी उत्तर द्या त्याचं ग्रुपवर त्याला. ड्रॉ कर की रे, ड्रॉ कर बघूया काय ते. सर एक सेकंड मी पेन्सिल घेतो. परत तुला कोड लिहावा लागेल मग सगळं. तो कॉपी करून ठेवलाय तू? हो सर. तो डिलीट करून बहुतेक घ्यावा लागेल तुला. काय होतंय पेन? आला? होते सर एक सेकंड. आता जर मी इकडे पण गेलो तुला आता कोड ते कॉपी करावा लागेल तिथे. फक्त इकडून असं उचलून टाकायचं सर. त्याच्यातले काढून टाक कोड. हो सर झालं. हात मग आता कर जर बघूया. मी बदली केलं तर ड्रॉ होणार. आणि आता हे कर, थंब कर बघूया. थंब केलाय तू? कलर चेंज ठीक. केलाय का? 3 केल्यावर इरेज होते ओके. आणि परत 1 केल्यावरती आणि मग 3 केल्यावरती सगळं परत इरेज. समजलं सगळ्यांना? तुम्ही पाहिजे ते वापरा बघा. तुम्हाला कुठलं काय पाहिजे. एक कलर चेंज करू शकता, सगळं त्याच्यामध्ये कलर चेंज करू शकता. ओके, मी याचं रेकॉर्डिंग पण पाठवतो. कुणाला अजून काही डाऊट असेल तर विचारा. पहिली गोष्ट एक काय करायची सांगा, शिकवा. सगळ्यांना शिकवा आहे. त्यामुळे तुमचं परफेक्ट होईल बघा. कारण नॉलेज दिल्याने काय होते सांगा, नॉलेज वाटतं. मला येतं ते त्याला येतं का म्हणे असं हे करायचं नाही. मला येतं ते दुसऱ्यांना पण येऊ दे. ओके, चला पुढच्या वेळी काय करा, सगळ्यांनी रेडी राहा. ESP32 नॅनो जे काय असेल ते. ओके, याचं रेकॉर्डिंग पाठवतो मी. कोणाला डाऊट असेल तर अजून विचारा मला. हॅलो सर. डाऊट असेल हा बोल. सर मी ESP32 वर करून बघितलं पण माझं LED ब्लो नाही झालं. लिंक काय होते मग? काय प्रॉब्लेम येतोय? कोडिंग मध्ये प्रॉब्लेम. तूच पाठवलंय ते कोडिंगचं स्क्रीनशॉट पाठवला तर तू पाठवलाय काय ग्रुपवर? हा, हॅलो. हो हा, रोनेल हो त्याला सर. मदत कर. रोनेल त्याला मदत कर. काय रे ओके सर. रोनेल? हा, ओके सर. त्याचा प्रॉब्लेम उद्यापर्यंत सॉल्व्ह करून दे. ओके. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय, ग्रुपवर कोणी काय पाठवलं तुम्हाला जर शक्य असेल तर प्रॉब्लेम काय करायचा त्याचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, चालेल. ओम तुला दाखवणार, रोनेल करून दे ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. ओके हो सर. ओके चालेल. चला मग मी थांबतो.